हा बघा समोरचा धाराशिव रोड आणि त्याच्या पाठोपाठ इकडे पाठीमागे जाणारा तुळजापूर रोड. आणि मी या ठिकाणी महाराष्ट्र सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे आज या तुळजापूर तालुक्यातील बोरी या गावात गट नंबर 85 1160 नंबर खाते नंबर ज्याच्या नावावर आहे या ठिकाणचा जो बोगस शेतकरी आणि खाजगी सावकार भवानी शंकर नागनाथ कनकधर याने प्रशासनाला आणि महाराष्ट्रातील जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ घालून आपल्या नावावर गेल्या 20 वर्षापासून पडीक असणारी जमीन जे गट नंबर 85 कडे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही चला माझ्यासोबत. या ठिकाणचा खाजगी सावकार भवानी शंकर नागनाथ कनकधर आणि त्याच्यासोबत असणारे त्याचे चुलते असणारे जे ईश्वर मार्तंड कनकधर या काका पुतण्याने मिळून गेल्या 20 वर्षापासून पडीक असलेली जमीन म्हणजे 2014 पासून प्रशासनाच्या नोंदीनुसार नोंदी पीक विमा किंवा ई पीक पाणी आणि प्रशासनाच्या इतर ज्या ठिकाणी नोंद आहे ची नोंद आहे 1160 नंबरचा खाते क्रमांक भवानी शंकर नागनाथ कनकधर यांच्या नावाने असणाऱ्या गट नंबर 85 बोरी या गावातील म्हणजे तुळजापूर तालुक्यातील या पडीक असलेल्या जमिनीवर 15 एकरच्या भागामध्ये खूप मोठी मोठी झालेली सोयाबीनची झाडं जी तुम्ही बघू शकतात. इकडल्या भागामध्ये बघा पूर्ण सोयाबीनची झाडं जी वरच्या आकाशाला टेकण्याचं काम करत आहेत. अशा या बोगस शेतकऱ्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुठला गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं मला सांगा. शकतात गट नंबर 85 मधील सोयाबीनचं झाड ज्या सोयाबीनच्या झाडाची नोंद 1160 नंबरच्या खाते क्रमांकामध्ये नोंद आहे. सोयाबीन पेरलं आहे हे खालच्या बुडापासून ते वरच्या बुडापर्यंत झालेलं सोयाबीनचं मोठं झाड तुम्ही बघू शकतात. आणि त्याच्या बाजूला असणारी ही सोयाबीनची मोठी मोठी झाडं ज्याची नोंद आहे सोयाबीनची झाडं. मामा इकडे. आता आपण आलेलो आहोत डायरेक्टली या शेतामध्ये ज्याची म्हणजे प्रशासनाच्या या तुळजापूर तालुक्यातील बोरी गावात गट नंबर 85 आणि खाते क्रमांक 1160 या ठिकाणी नोंद असणारे भवानी शंकर नागनाथ कनकधर आणि त्याच्या संगमताने काम करणारे मामलेश्वर मार्तंड कनकधर यांच्या संगमताने 15 एकर ज्या खाते क्रमांकाला नोंद आहे आणि शेतामध्ये सोयाबीन पेरले. तर बघा हे सोयाबीन आहे का या ठिकाणचे बघू शकतात तुम्ही. पूर्ण आजूबाजूचा परिसर हा काटेरी झुडपाने पूर्ण वेढलेला आहे. 15 एकरच्या भागामध्ये पूर्ण गाजरी गवत आहे बघू शकतात. आणि ज्याची शासन दरबारी नोंद आहे सोयाबीन पेरलं. 20 वर्षापासून हाच खाजगी सावकार भवानी शंकर नागनाथ कनकधर प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून प्रशासनाला लुटण्याचं काम करत आहे. गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत या खाजगी सावकाराने प्रशासनाला कागदोपत्री दाखल आहे ज्याची नोंद आहे प्रशासनाच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. 1160 नंबरला ज्याची नोंद आहे सोयाबीन पेरलं. तर मला सांगा हे सोयाबीन आहे का
मामा मामा इकडे. तर जनतेनो मला सांगा, ह्या पूर्ण गवतात मी ह्या गवतात बसत आहे. गवतात हे बघू शकतात, हे सोयाबीन आहे का? कारण महाराष्ट्रातील प्रत्येक भागात असे जे खाजगी सावकार आहेत ज्यांच्या नावावर 50, 60, 70, 80 एकर जमीन आहे, परंतु या खाजगी सावकाराच्या नावावर 15 एकर जमीन आहे. जमीन पडीक राहिली तरी शासनाला लुटण्याचं काम हे करत आहेत. सर्वसामान्य माणसाला तर लुटतच आहेत, पण प्रशासनाच्या दरबारी या ठिकाणचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांना दमदाट्या करून या ठिकाणी पीक विमा किंवा ई पीक विमा व शेतकऱ्याच्या अनेक ॲपद्वारे बोगस नोंदी करून शासनाला लुटण्याचं काम करत आहेत. मी एक शासनाचा शासन मित्र आणि माझ्या सत्यवादी न्यूजच्या वतीने महाराष्ट्रामधील सर्वसामान्य माणसाला, हे महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, ज्या सर्वसामान्य माणसाला पिकाचा पीक विमा किंवा योग्य मोबदला त्याच्या खात्याला पडला पाहिजे, ज्या शेतकऱ्याला योग्य मोबदला भेटला पाहिजे, त्या शेतकऱ्याला पीक विमा भेटत नाही. तर याला मूळ कारण म्हणजे या ठिकाणचे बसलेले असे बोगस खाजगी सावकार. तुळजापूर शहरातील या गट नंबर 85 मधील आणि बोरी गावातील तुळजापूर तालुक्यातील या खाजगी सावकारावर प्रशासनाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या 15 एकर जमिनीची पीक पाणी आणि त्यांचा पंचनामा करून या शेतीमध्ये 15 एकर मध्ये खरंच सोयाबीन पेरली आहे का? गेल्या 20 वर्षापासून याच्या पूर्ण 1107 नंबरच्या खाते नंबरची आणि त्याच्या गट नंबर 85च्या शासनाच्या सगळ्या नोंदी तपासून या खाजगी सावकाराने आतापर्यंत प्रशासनाला लुटण्याचं काम केलेलं आहे. या खाजगी सावकारावर प्रशासनाच्या वतीने 420 प्रमाणे गुन्हे दाखल करून या खाजगी सावकाराला 420 प्रमाणे गुन्हे दाखल पाहिजे. तर मला सांगा, तुम्ही हे बघू शकतात 5 हेक्टर किंवा 5 एकर पेक्षा जास्त भागामध्ये हे काटेरी झुडपं. मला ज्या ठिकाणी जाता येत नाहीये मी जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा ठिकाणचा पंचनामा करावा, प्रत्येक शेताचा पंचनामा करावा. कारण या ठिकाणी या तुळजापूर तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या बोगस नोंदी आहेत त्या खाजगी सावकारावर, त्या शेतकऱ्यावर 420 प्रमाणे गुन्हे दाखल करून सर्वसामान्य शेतकऱ्याचा पीक विमा लुटणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हे दाखल करावेत. हे बघा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत या ठिकाणच्या 15 एकर म्हणजे तुळजापूर तालुक्यातील बोरी या गावात. या बोरी या गावातील गट नंबर 85 आणि 1166 नंबर 1100. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत या ठिकाणच्या गट नंबर 85 या ठिकाणच्या खाजगी सावकारानं या शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा पीक विमा खाऊन या ठिकाणी खाजगी सावकारी असताना शासनाला कसं लुटत आहेत त्याच्या त्या शेताची आपण आता माहिती घेणार आहोत. तर चला आपण जात आहोत इकडे. मला फक्त शासनाला आणि प्रशासनाला सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये आता सध्या बीड जिल्ह्याच्या नंतर जसं वाल्मिक कराड असतील त्या ठिकाणचे जे धनंजय मुंडे असतील, त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणचा खाजगी सावकार जो आहे, तर मला प्रशासनाला फक्त सांगायचं की बीड जिल्ह्यामध्ये जसे कृषी अधिकाऱ्यानं किंवा कृषी या ठिकाणचे कृषी मंत्री आहेत किंवा बाकीचा इतर जो बोगस चालणारा पीक विमा आहे
पीक विम्याच्या अंतर्गत शासनाला लुटण्याचं काम चालू आहे. तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे याच्यासारखे काही बोगस खाजगी सावकार आणि या ठिकाणच्या शासनाला लुटणाऱ्याच्या आज मी तुम्हाला माहिती करून देणार आहे. गट नंबर या ठिकाणच्या गट नंबर 85 मधील आणि खाते क्रमांक 1160 मधील या ठिकाणचे बोगस खातेदार कोण आहेत माहितीये का? भवानी शंकर नागनाथ कनकदर आणि त्याच्यासह सोबतीने त्याला मदत करणारे कोण माहितीये का? मामलेश्वर मार्तंड कनकदर यांच्या संगमतानं अधिकाऱ्यांना दादागिरी धमक्या दाखवून हे बघू शकतात तुम्ही. पूर्ण टोटल 15 एकरचा भाग आहे. या भागामध्ये प्रशासनाला लुटण्याचं काम कशा प्रकारे हे गेल्या 20 वर्षापासून हा भवानी शंकर नागनाथ कनकदर हा खाजगी सावकार फक्त पीक विम्याची बोगस नोंद करून शासनाला लुटण्याचं काम करत आहेत. आजूबाजूच्या बघू शकता तुम्ही. या ठिकाणी पूर्ण पडीक आहे हे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा हे पवन चक्क्या आहेत आजूबाजूला. हा 15 एकरचा पूर्ण. आणि हे कागद काय आहेत माहितीये का तुम्हाला? हे कागद आहेत प्रशासनाला दाखल केलेली ज्या ठिकाणी कारवाई करावी म्हणून. बघू शकता तुम्ही याची नोंद आहे 1160 नंबरच्या खाते क्रमांक भवानी शंकर नागनाथ कनकदर यांच्या नावाने असणाऱ्या गट नंबर 85 बोरी या गावातील म्हणजे तुळजापूर तालुक्यातील या पडीक असलेल्या जमिनीवर 15 एकरच्या भागामध्ये खूप मोठी झालेली सोयाबीनची झाडं जी तुम्ही बघू शकतात. इकडल्या भागामध्ये बघा पूर्ण सोयाबीनची झाडं जी वरच्या आकाशाला टेकण्याचं काम करत आहेत. अशा या बोगस शेतकऱ्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं कुठला गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं मला सांगा. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. जय हिंद, जय महाराष्ट्र.